अपूयमानमचलप्रतिष्ठम् समुद्रमाप प्रविशन्ति तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी अपूर्यमाणमचलप्रतिष्ठम् समुद्रमाप प्रविशन्ति यद्वा तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी अपूयमानम् अचलप्रतिष्ठं समुद्रम आपः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाः यं प्रविशन्ति सर्वे सः शान्तिम् आप्नोति न कामकामी. आता त्या पुरुषाचं वर्णन योगी पुरुषाचं सुप्रती पुरुषाचं तेच वर्णन चालू आहे ना. ब्रह्माला प्राप्त होतो. तर विषय समजून घ्या अगोदर. आता भगवान सांगतात पाणी असताना पाणी पावसाने पडलेलं पाणी हे सगळं नदीला जातं. कुठं जातं? नदीला. आणि सगळ्या नद्या कुठं जाऊन मिळतात? समुद्रात. म्हणजे सगळं पाणी कुठं जातं? समुद्राला जातं. मग पावसाळ्यामध्ये सगळ्या नद्या भरून जातात समुद्रात. मग सगळं पाणी किती पाणी जातं समुद्राला? कधी विचार केला का? हां, ही आपली एवढी आपली इंद्रायणी इतकं पाणी जाते बाबा बाबा. हे पुन्हा त्या चंद्रभागेला मिळते. पंढरपुरात किती पाणी असते? किती मोठं पात्र आहे चंद्रभागेचं. सगळ्या पंढरपुरात कधी कधी पाणी होते. नावा चालतात गावात सुद्धा. एवढं पाणी जाते. महिना 2 महिने सारखं एवढा नदीचा प्रवाह वाहते. एक नदी सांगितलं. अशा किती नद्या समुद्राला मिळतात? अनंत नद्या मिळतात. किती? अनंत. आणि सगळ्या अशा वर्ष ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये सर्व नद्या अशा भरून पाणी जाते. आणि ती कुठं प्रवेश करते? समुद्रात प्रवेश करते. पण पाणी समुद्रात गेल्यानंतर एवढं पाणी आलं म्हणून समुद्राची पातळी एवढी तरी वर येते का? इतकी तरी नकबळ तरी वर येते का पातळी समुद्राची? चहूबाजूनी समुद्राच्या नद्या प्रवेश करतात समुद्रात. फक्त आपल्या भारतातल्या जागेत थोडे सगळीकडूनच काय होतात? नद्या समुद्राला मिळतात. पण समुद्राची पातळी एवढी सुद्धा वर येत नाही. एवढं पाणी गेलं तरी. समजलं का? आणि जर दुष्काळ पडला सगळ्या नद्या आटून जातात. थेंब नाही राहत पाण्याचा. कुठं? समुद्रात. नदीमध्ये आटून जातात सगळ्या नद्या. कोरड्या होतात. पण 10 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी समुद्राचं एवढी सुद्धा पातळी खाली जात नाही. किती पाणी जाऊन मिळालं एवढा वर येत नाही आणि एवढा खाली जात नाही. सांगायचं तात्पर्य एवढा खाली, आता त्याचे लाटाचीच खाली मोठाले असतात. एवढा खाली जात नाही एवढं वर येत नाही म्हणून सांगायचं तात्पर्य हे की तो कधीच आटत नाही, कधीच आपली मर्यादा सोडून त्याची मर्यादा सोडून बाहेर येत नाही. पाणी जास्त गेलं होतं कधी असं होत नाही. म्हणजे
इतका भरलेला असतो समुद्र, चहू बाजूचे सुरू पाणी असं गच्च असतं आणि तरी इतकं पाणी जाऊन मिळालं, पाणी जातं त्या समुद्रात तरी तो कधी आपली मर्यादा सोडित नाही. कधी आला आळंदीला मुंबईचा समुद्र कधी म्हणलं का चला आपण जवळ आळंदीला पाठाय गेला येत नाही तो, कारण तो आले होता सोडून बाकीच्या समुद्र आपली मर्यादा सोडित समुद्र सोडतो का नाही. तसं म्हणजे विषय मिळाले, प्राप्त झाले आणि नाही मिळाले तरी त्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये कसलाच विकार निर्माण होत नाही. अनुकूल विषय मिळाले, प्रतिकूल विषय मिळाले तरी त्याच्या वृत्तीमध्ये बदल होत नाही. अनुकूल विषय नाही मिळाले, प्रतिकूलही नाही मिळाले, मिळाले काय नाही मिळाले काय, प्रतिकूल मिळाले काय ना अनुकूल मिळाले काय, काही त्याच्या अंतःकरणामध्ये बदल होत नाही. असा जो पुरुष त्याला शांती प्राप्त होते. त्याला काय प्राप्ती होते? शांती प्राप्त होते. ती असं लक्षात. आणि ज्याला भोग विषय प्राप्त व्हावेत अशी इच्छा असते, भोगासक्ती असते, त्या पुरुषाला शांती प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं वर्णन करतात. म्हणजे ज्याचं चित्त समुद्रासारखं असतं, कसलेही विषय आले, अनुकूल विषय आले आणि प्रतिकूल जरी आले तरी तो सामावून घेतो, उद्वेगत नाही. प्रतिकूल आल्यावर आणि अनुकूल आल्यानंतर हर्षित होत नाही. आणि नाही आले तरी त्याला काय वाटत नाही. अशी ज्याच्या चित्ताची स्थिती असते, लेवल असते, त्याला शांती प्राप्त. हे सांग बघा. आपह, आपह म्हणजे पाणी. दिसलं का आपह शब्द कुठे? पदशब्द सांगितलं ना मी. आपह, आपह म्हणजे काय? पाणी. ते पाणी कुठं जातं? समुद्राचा दृष्टांत आहे. समुद्राचा काय दृष्टांत. यद्वत घ्यायचा अर्थ. यद्वत म्हणजे ज्याप्रमाणे. आपह म्हणजे पाणी समुद्राला जातं. मग त्या समुद्राचे विशेषण दिलेत बघा. अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम असा समुद्र असतो. कसा असतो? अपूर्यमान. अपूर्यमान म्हणजे सर्व बाजूने असा पूर्ण भरलेला असतो समुद्र. कसा असतो? पूर्ण भरलेला असतो चौबाजूने. आणि अचल प्रतिष्ठम, अचल असतो, अचल स्थिर असतो. त्याच्यामध्ये क्षोभ होत नाही. आपली मर्यादा सोडित नाही. कधी सोडतो का? विचलित न होणाऱ्या आणि पूर्ण बाजूनी पाण्याने भरलेल्या समुद्रम प्रविशंती. ते समुद्रात प्रवेश करतं. कोण? पाणी. कळलं का? आपह, आपह म्हणजे पाणी. अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रम प्रविशंती. पूर्ण भरले, सर्व बाजूनी पूर्ण भरलेल्या आणि कधीही विचलित न होणाऱ्या म्हणजे आपली मर्यादा न सोडणाऱ्या समुद्रम प्रविशंती. समुद्रात ते काय करतं? प्रवेश करतं. काय? काय प्रवेश करतं? पाणी प्रवेश करतं. कुठं प्रवेश करतं? समुद्रात प्रवेश करतं. कोणत्या समुद्रात? कसल्या समुद्रात? पूर्ण सर्व बाजूनी पूर्ण भरलेला आहे. आणि अजून काय? अचल प्रतिष्ठम म्हणजे कधीही विचलित न होणाऱ्या, आपली मर्यादा न सोडणाऱ्या अशा समुद्रामध्ये ते काय करतं? प्रवेश करतं. आलं लक्षामध्ये? आता कुठं गेलं? तद्वत त्याप्रमाणे. आता सिद्धांत, आता दृष्टांत झाला. तद्वत म्हणजे त्याप्रमाणे सर्वे कामाः यम प्रविशन्ति. सर्वे काम, काम म्हणजे विषय, भोग, सर्व भोग यम प्रविशन्ति. भोग म्हणजे इथं फक्त आता अनुकूलच नाही, अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, भोग सगळे भोग सर्व म्हटलंय. यम प्रविशन्ति ज्याच्या ठिकाणी प्रवेश करतात म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये कशाही भोगाला काय असते? जागा असते. कसाही येऊ द्या, अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, सगळ्याचा तो स्वीकारतो.
असा जो पुरुष आहे, यम प्रवेशेंती ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, सह शांती आपणोती, तो पुरुष शांतीला प्राप्त होतो. कामकामीनं, काम म्हणजे भोग, पण भोगाची इच्छा ज्याला आहे, असा भोगाची इच्छा असणारे पुरुष, काम कामी, कामी म्हणजे इच्छा करणारे, काम म्हणजे भोग, म्हणजे भोगाची इच्छा करणारे पुरुष, न म्हणजे शांती न आपणोती, शांतीला प्राप्त होत नाही. कळलं का? अजून एकदा सांगायचं का? यद्वत् ज्याप्रमाणे आपह अपूयमानम अचल प्रतिष्ठम समुद्रम प्रविशन्ति, ज्याप्रमाणे पाणी पूर्ण बाजूनी भरलेल्या आणि कधीही विचलित न होणाऱ्या, आपली मर्यादा न सोडणाऱ्या समुद्रामध्ये प्रवेश करते, तद्वत् त्याप्रमाणे सर्वे कामाः यम प्रविशन्ति, सर्व भोग ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये सर्व भोगाला काय असते, जागा असते, सगळ्या भोगांना तो स्वीकारतो, असा जो पुरुष आहे, सह शांती आपणोती, तो शांतीला प्राप्त होतो. कामकामी न, कामाची म्हणजे भोगाची इच्छा करणारा पुरुष तो काय होत नाही, शांतीला प्राप्त होत नाही. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति. विहाय कामान् यः सर्वान् पुमान् चलति निःस्पृहः निर्ममः निरहंकारः सह शांतीम अधिगच्छति. तर इथं शांती शब्दाचा अर्थ, ही शांती म्हणजे कोणती, मोक्ष स्वरूप असलेली शांती, अशी ही शांती. बघा, यह जो पुरुष सर्वान कामान विहाय, सर्व कामनांचा त्याग करून, कामना म्हणजे काय, इच्छा. आता काही ठिकाणी काम शब्दाचा अर्थ इच्छा येतो आणि काही ठिकाणी काम शब्दाचा अर्थ भोग येतो, बघा लक्षात ठेवायचं. हा, आता इथं काम, सर्व कामान आले, इथं काय अर्थ घ्यायचा, इच्छा अर्थ घ्यायचा. यह सर्वान कामान विहाय, जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, सर्व इच्छेचा त्याग करून, निःस्पृहः स्पृहारहित होतो. स्पृहारहित म्हणजेच इच्छारहित. सर्व इच्छाचा त्याग करून तो कसा झाला, इच्छारहित झाला. आणि असा इच्छारहित होऊन अजून कसा, निर्ममः ममतारहित. आपल्या ठिकाणी कसं असतं, ममत्व असतंय, घर माझं, शेती माझी, गाव माझं, मामा माझा, मामी माझी, हे का नाही. अजून काय, आई माझी, बाप माझा, भाऊ माझा, बायको माझी, मुलं माझी. हे जे ममत्व वाढलेलं असते आपलं, हे ममत्व ज्याने सगळं संपवलेलं आहे आणि जो कसा झाला, ममता रहित झाला, त्याला निर्मम म्हणतात. कसा, निर्मम म्हणजे ममता रहित. निरहंकार, अहंकार रहित. आपल्याला अहंकार असतो, देहाचा अहंकार असतो, देह ज्या जातीत जन्माला त्या जातीचा अहंकार असतो, आहे की नाही. तरी अहंकार असतो, नुसता देहाचाच नाही, जातीचाच नाही, तरी अहंकार असतो कशाचा. मी काळा आहे, मी गोरा आहे, याचा पण अहंकार असतो. मी ज्ञानी आहे याचा अहंकार असतो, मी कीर्तनकार आहे याचा अहंकार असतो, मी मूर्ख आहे याचा पण अहंकार.
मूर्खाचा अहंकार मूर्खपणाचा अहंकार नसतो. लोक म्हणजे हुशारकीनं सांगतात आपल्याला साधं समजायचं नाही म्हणतात. आपण बिले हे म्हणतात लोक. म्हणजे मूर्खपणाचा पण काय असतो, अहंकार असतो. म्हणजे या पण शांती त्या पुरुषाला प्राप्त होते की ज्याने अहंकार काय केलाय, नष्ट केलेला आहे. अहंकार रहित जो झालेला आहे, निरहंकार, अहंकार रहित जो झालेला आहे असा तो पुरुष सहा शांत. अजून काय एक राहिला शब्द चरती. चरती है ना. चरती म्हणजे जो विषय भोगतो. पण कसे विषय भोगतो, इच्छा रहित हो. आले प्रारब्धाने मिळाले, जे आले समोर बघतो. असा तो शांती मादी गच्छ, शांतीला प्राप्त होतो. कळलं. मग शांती मिळवितो. अजून एकदा सांगू. यह पुमान, पुमान घ्या. यह म्हणजे जो, पुमान म्हणजे पुरुष. जो पुरुष सर्वान कामान विहाय, सर्व कामना त्यागून, म्हणजे सर्व इच्छांचा त्याग करून, निस्पृह भवती लावून घ्यायचा. निस्पृह होतो म्हणजे स्पृह रहित होतो, इच्छा रहित होतो. अजून निर्मम, ममता रहित होऊन, आणि निरहंकार, अहंकार रहित होऊन, चरती, प्रारब्धानं प्राप्त झालेले जे काही सहजरित्या प्राप्त झालेले जे भोग आहे ते भोग काय करतो, भोग. आलं. सह शांतीमध्ये गच्छती, तो शांतीला प्राप्त होतो. आलं. म्हणजे भोग भोगण्याची त्याला इच्छा नाही. इच्छा त्याला सोडलेली आहे, निष्फळ झालेला आहे. त्याला कोणाविषयी ममत्वही नाही, देहाचाही त्याला अहंकार नाही. पण आता प्रारब्धानं आले भोग, त्याचा तू काही तिरस्कारही करत नाही. आले भोगतो. मग असा जो पुरुष आहे यदुच्छन जे प्राप्त झाले त्याच्यामध्ये संतुष्ट असणार, आले भोगतो तेवढ्या. असा पुरुष शांतीला प्राप्त. आलं. एषा ब्रह्मी स्थिती पार्थ, एषा ब्रह्मी स्थिती पार्थ, नैनां प्राप्य विमुह्यति, नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि, ब्रह्मनिर्वाणमुच्यते, ब्रह्मनिर्वाणमुच्यते. एषा ब्रह्मी स्थिति पार्थ, नैनां प्राप्य विमुह्यति, एषा ब्रह्मी स्थिति पार्थ, नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि, ब्रह्मनिर्वाणमुच्यते, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि, ब्रह्मनिर्वाणमुच्यते. एषा ब्रह्मी स्थितिः पार्थ न एनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा अस्याम् अंतकालेऽपि, अंतकाले अपि ब्रह्मनिर्वाणम् उच्यते. बघा, पार्थ हे प्रतापुत्र अर्जुना, एषा ब्राह्मी स्थिती, ही काय आहे, ही ब्राह्मी स्थिती आहे. ब्राह्मी स्थिती म्हणजे परब्रह्माला प्राप्त झाल्यानंतर त्या पुरुषाची जी स्थिती असते ना त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. ती ही स्थिती. ही म्हणजे कसली, सगळ्या विषयांची इच्छा सोडून, निष्पृह होऊन, ममता रहित होऊन, अहंकार रहित होऊन जे सहजरित्या भोग प्राप्त झाले ते भोगणं आणि शांतीला प्राप्त होणं, हीच ब्राह्मी स्थिती. हीच काय, ब्राह्मी स्थिती. एनां प्राप्य न विमुह्यति, आणि अशा स्थितीला प्राप्त होऊन व करून तो पुरुष पुन्हा मोहित होत नाही. काय होतो, तू जसा मोहित झालास ना अर्जुना, या स्थितीला प्राप्त झालेला पुरुष काय होत नाही, पुन्हा तुझ्यासारखा मोहित होत नाही.
आणि अस्याम अंतकाले अपि स्थित्वा, अंतकाले अपि अस्याम स्थित्वा. अंतकाळ ज्यावेळेला मनुष्याचा येतो, अंतकाळ म्हणजे मरण, मरणाच्या वेळी सुद्धा सामान्य माणसं असतात ना, ज्यावेळेला मरण येतं ना त्यावेळेला कशी त्यांची अवस्था होती. आले 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 हातपाय काय खोडतात, तोंड काय वाकडं करतात, डोळे काय पांढरे करतात, म्हणजे किती भयंकर दुःख होत असते. परंतु अशा या चित्तप्रज्ञ पुरुषाला, अशा या पुरुषाला अंतकाळाच्या वेळी सुद्धा ही स्थिती प्राप्त होते, शांती, ब्राह्मी स्थिती. त्याला दुःख होत नाही. अंतकाले अपि अस्याम स्थित्वा, अंतकाळाच्या वेळी सुद्धा तो या स्थितीमध्ये स्थित होऊन, ब्राह्मी स्थितीमध्ये स्थित होऊन ब्रह्मनिर्वाणम गच्छति. ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मस्वरूप असणारा जो मोक्ष, त्या मोक्षाला तो काय करतो, प्राप्त करतो, मिळवतो, तो स्वतः प्राप्त. लक्षामध्ये ब्रह्मनिर्वाणम गच्छति, ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मरूपाला, मोक्षाला तो काय करतो, प्राप्त करतो. सांगायचं म्हणजे एकदा अर्थ ईशा ब्राह्मी स्थिती ही, अजुना ही ब्राह्मी स्थिती आहे. येनाम प्राप्य न विमुह्यती, या स्थितीला प्राप्त करून मनुष्य पुन्हा मोहित होत नाही. आणि अंतकाले अपि, अंतकाळाच्या वेळी सुद्धा अस्याम स्थित्वा, याच ब्राह्मी स्थितीमध्ये स्थित होऊन ब्रह्मनिर्वाणम गच्छति, ब्रह्मरूपाला तो प्राप्त होतो, किंवा ब्रह्मरूप असा जो मोक्ष, त्या मोक्षाला तो काय होतो, प्राप्त होतो, करतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता म्हणा. उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. ओम तत्सत्. ओम तत्सत् हे परमात्म्याचे नाम आहे, नामाभिधान आहे. इति अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीतासु श्रीन संपन्न असणारा, भगडी संपन्न असणारा जो परमात्मा त्यांनी गायलेल्या उपनिषत्सु, उपनिषदातील ब्रह्मविद्यायां, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रे, योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादे, श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातील सांख्ययोग नाम, सांख्ययोग नावाचा द्वितीय अध्याय, दुसरा अध्याय सुरू आहे, पूर्ण झाला. ओम शांती शांती शांती.